धमाकाच्या सुट्ट्या असतात, एकदम अशा वाव सुट्ट्या असतात. पण आजची सुट्टी एक खूप अशी भारी सुट्टी होती. आणि पावसाळ्यामध्ये अशा 2-3 दिवस सुट्ट्या मिळतातच ना, दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशी सुट्टी मिळतेच आपल्याला. पण पावसाचा विषय थोडासा बाजूला ठेवूया आपण. माझी अशी खूप चांगली इच्छा आहे की चांगला पाऊस पडावा. म्हणजे खूप उशिरा सुरू झाला ना पाऊस जूनमध्ये, अख्खा जून वायाच गेला, पडलाच नाही पाऊस. आता जो पडतो त्याच्यामध्ये चांगली आपली धरणं, विहिरी बिहिरी सगळं भरलं पाहिजे, तरच आपलं वर्षभर जरा टिकावं लागेल, नाही तर काही खरं नाही आपलं. बरोबर. चला, पण आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. मागच्या वेळेला आपण कुठला धडा अभ्यास केला होता आणि किती त्याचा अभ्यास केला होता, जरा आठवते तर मला सांगा. आपण फिफ्थ धडा शिकलो होतो, ऍसिड्स, बेसेस अँड साल्ट्स. बरोबर. आणि तो कुठपर्यंत आला होता? युनिव्हर्सल इंडिकेटर्स. युनिव्हर्सल इंडिकेटर्स पर्यंत आलो होतो का आपण? आपल्याला रिॲक्शन सगळ्या डिस्कस करायच्या होत्या, आठवतंय का तुम्हाला? येस मॅम. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये काही रिॲक्शन्स न्यूट्रलायझेशन. दिलेल्या आहेत. बरोबर. तर त्या रिॲक्शन्स पण न्यूट्रलायझेशन. आपल्याला डिस्कस करायच्या होत्या. बरोबर आहे. जरा पीपीटी पण शेअर करते, आणि माझ्याकडे नवी पीपीटी आहे पण ती जरा मराठीत आहे, तर ती एकदा बघूया का आपण? कंटेंट सेमच आहे, आपण त्याची जी चित्र आहेत ती जरा बघूया. कन्सेप्ट आपल्या ज्या आहेत त्या चित्रांवरूनच डिस्कस करायच्या. शब्द थोडे थोडे आपल्याला कळतील जे काही आहेत ते, पण बाकी सगळं मी तुम्हाला इंग्लिशमध्येच एक्सप्लेन करणार आहे. आपण जे आपला टॉपिक होता ह्याची पीपीटी, इंग्लिश मधली पीपीटी अर्धी बनलेली आहे, त्याच्यामुळे ती मी आता काही शेअर नाही करत आहे. आपल्याला जे कंटेंट आहे आपल्या लेसन मधला तो हाच आहे बघा, की आपल्या आजूबाजूला, गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शाळेमध्ये, अगदी आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा ऍसिड्स आणि बेसेस असतात ना, क्षार पण असतात, सॉल्ट्स पण असतात आपल्या शरीरामध्ये. तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पदार्थांचं केमिकल नेचर आपण जेव्हा बघतो, हे काय झालं, काय बंद झालं? सुरू आहे ना माझा क्लास? येस मॅम. हो, मध्येच असं कुठेतरी आवाज आला, मला वाटलं का लाईट गेले आणि माझं गचकन नेटवर्क गेलं का काय, वाटलं. ठीक आहे, असं झालं तर मला कळणार पण नाही. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, मी मध्ये मध्ये चेक करेन, कारण थोडा थोडा पाऊस पडतोय ना, लाईट जाऊ शकतात, वायफाय कनेक्शनचं जरा डर लगता है मुझे. तर ठीक आहे, बघा, एखाद्या पदार्थाचं केमिकल नेचर आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण काय बघतो, की हाऊ दिस सबस्टन्स इज मेड अप ऑफ. माती असेल, साबण असेल, लिंबू असेल, हळद असेल, चहा असेल, दूध असेल, रक्त असेल, आपल्या शरीरात रक्त आहे, किंवा पाणी असेल. वी हँडल ऑल दिस थिंग्स. आपण या सगळ्या गोष्टींना बघतो, हाताळतो, कधी कधी टेस्ट करतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरतो सुद्धा. बरोबर. मातीमध्ये आपण जातो, मातीत आपण शेती करतो, आपण मातीला वापरतो आपल्या कामासाठी. सो ह्या सगळ्यामधनं आपल्याला हे माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या केमिकल नेचरच्या असतात. हे आपल्या घरामध्ये पण आहे, हे आपल्या बाहेर पण आहे, हे आपल्या वापरातल्या वस्तूंमध्ये, आणि अशा वस्तू ज्याला आपण वापरत नाही पण तरी बनतात. कंपन्यांमध्ये, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍसिड्स बनवतात, खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये बेसेस बनवतात. ते सगळे वापरत नाही आपण, पण ते कुठेतरी वापरले जातात, काहीतरी बनवण्याकरताचे ते रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. सो दीज ऑल थिंग्स आर देअर अराउंड अस फॉर व्हेरियस रिझन्स. मग त्यांना आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपल्याकडे आपलं पण काही टेस्टिंग असायला पाहिजे की नाही. त्याच्यासाठी ही आपल्या आपल्या गावातली आपली आपली स्वतःची सोपी प्रयोगशाळा आहे. ठीक आहे, बघा, आपण जे 8वीला शिकलो होतो, जे आपल्याला ऑलरेडी माहितीये की वी कॅन क्लासिफाय द सबस्टन्सेस ऍज ऍसिड्स अँड बेसेस. त्यांची चव बघतो आपण, त्यांचा स्पर्श बघतो आपण, त्यांचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत, की ते ब्ल्यू कलरचा रेड कलर, रेड कलरचा ब्ल्यू कलर, असे लिटमस टेस्ट देतात आपल्याला. किंवा जसे की आपल्याला माहितीये की बेसेस हाताला घेतले, टेस्ट असं साबण किंवा शॅम्पू हाताला घेतले आणि त्याच्यावर पाणी घातलं तर त्याचे मऊ लागतात, गुळगुळीत लागतात. हे असे ऍसिड्स नाही लागत आपल्याला. तर ह्या दोघांमधला फरक वासावरून पण आपल्याला कळतो. ह्या सगळ्या त्याची जनरल टेस्ट आहेत, फिजिकल टेस्ट आहेत. पण त्यांना आपण त्याची केमिकल टेस्ट करताना काहीतरी आपल्याकडे डेफिनेशन पाहिजे की केमिकली हाऊ विल यू प्रूव्ह दॅट. त्याच्याकरता हा अर्हेनियसचा जो लॉ आहे, अर्हेनियस लॉ ऑफ ऍसिड्स अँड बेसेस, त्याच्यामध्ये ऍसिड्स विल गिव्ह यू H+ आयन्स अँड बेसेस विल गिव्ह यू OH- आयन्स. हे एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलं होतं. आपण एक टेबल केला होता. लेट मी शो द टेबल टू यू. आपण बुक मधला तो टेबल खूप डिटेल मध्ये अभ्यासलाय. त्याच्यामध्ये आपण ऍसिड्स आणि बेसिसना क्लासिफाय केलं होतं. चला तिकडे जाऊया, म्हणजे आपण काय बोलतोय ते आपल्याला को रिलेट करता येईल. बघा, सो ऍसिड्स आणि बेसिसचं HNO3, HCl, नंतर KMnO4,
NaOH, बरोबर, KOH असे सबस्टन्सेस त्याच्यात दिलेले आहेत. मग त्यांना तुम्ही रॅडिकल केल्यावरती ऍसिड्स आहेत का बेसिस आहेत का न्यूट्रल आहेत हे कसं सांगणार? तर ते आपण ते टेबल भरलं होतं की पहिले सगळे ऍसिड्स कारण ते H+ देतात, पुढचे सगळे, अरे आपण डायरेक्ट मेजरमेंट वरतीच गेलोय, कुठे गेला आपला धडा? येईल आता, व्हॅलेन्सीच्या पुढेच आहे. ठीक आहे. आणि मग खालचे सगळे बेसिस, कारण त्या मधल्या ग्रुपमध्ये सगळे OH मायनस देणारे होते, बरोबर. एकदम खाली जे होते त्याच्यात H+ पण नाही, OH मायनस पण नाही, म्हणून ते होते सॉल्ट्स. हा टेबल म्हणते मी. हा आपण सोडवला होता. आपण हे सगळे बेसिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल कोणते कोणते हे लिहिले होते या सगळ्या सबस्टन्सेसचे. या सगळ्या मॉलिक्युल्सना आपण ब्रेक केलं होतं आणि मग ठरवलं होतं की ऍसिड कोण आहेत, बेस कोण आहेत, आणि ते दोनही नाही आहेत ते म्हणून न्यूट्रल आहेत, बरोबर. हे सगळं आपण चेक केलेलं आहे ऑलरेडी. आणि मग आपण आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय हे पाहिलं होतं. तर आयनिक कंपाऊंड्स कोण असतात? व्हॉट आर द आयनिक कंपाऊंड्स? असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये आयन्स बनतात, त्याला ब्रेक केल्यानंतर द सबस्टन्सेस वेन दे आर ब्रोकन दे फॉर्म द आयन्स. मग आयन्स कॅटायन आणि ऍनायन, हे जे पॉझिटिव्ह आहेत ते कॅटायन, निगेटिव्ह आहेत ते ऍनायन, आणि दे आर अपोजिटली चार्ज्ड, +1 -1, exact opposite charges. They will attract each other. So what they will form? Ionic compounds or ionic bonds. बरोबर. या ionic bond असलेल्या सबस्टन्सेसना when you add them in the water, they dissociate. They dissociate and what they form? They form the ions again. मग हे ions काय करतात? पाण्यामध्ये जेव्हा फिरतात तेव्हा जे निगेटिव्ह आहेत, जे अनायन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन देतात आणि मग ते सर्किट कम्प्लीट होतं. हे तुम्हाला मी लिंबाच्या एक्सपेरिमेंटने मी तुम्हाला दाखवला का तो एक्सपेरिमेंट? आता तो आज दाखवेन मी तुम्हाला. हा मी घरी गेलेला उद्योग तुम्हाला म्हटलं होतं ना, आय विल शेअर दॅट विथ यू. मग आपण हे पण पाहिलं होतं की जसं आपण पाण्यात टाकल्यानंतर NaCl, त्यातनं Na वेगळं होतं, Cl- होतं. हायड्रोलिसिस ऑफ वॉटरचा एक एक्सपेरिमेंट आहे. आय विल शेअर व्हॉट आय हॅव डन, दॅट आय विल शेअर विथ यू. मग तुम्हाला समजेल की तो एक्सपेरिमेंट काय आहे, त्याच्यामध्ये काय झालंय. थांबा, हा जो आहे ना, हा प्रयोग, हे चित्रात जे दिसतंय ते मी तुम्हाला आता शेअर करते. हा, हे तुम्हाला मी स्क्रीन शेअर केलेली दिसतेय का? दिसते ना? Yes, ओके. ma'am. Yes, ma'am. ओके, नाउ लेट मी शो यू माय एक्सपेरिमेंट्स. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी ह्याच्यावरती प्रयोग केले होते. सी दिस. थांबा, आता सेटअप मध्ये काय आहे बघा, सेल आहे, म्हणजे 2 सेल आणि त्याचा कनेक्टर, इकडे वायर आहे, इथे एक LED बल्ब आहे, पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मीठ टाकलंय, आणि या वायर्स आहेत ना, एक या सेलला एक या सेलला अशा कनेक्टेड आहेत. आणि बघा या पाण्यामध्ये इथे 2 पेन्सिली बुडवून ठेवल्यात मी खाली, दिसतात तुम्हाला? आणि ही वायर जी आहे त्या पेन्सिलच्या दोनही टोकांना जोडलेली आहे. आता आपल्याला डोकं असं आडवं करून बघायला लागेल. त्याला सरळ करता येऊ शकता का? मॅम तुम्ही दाखवला होता हा व्हिडिओ. मागच्या वेळेला तुम्ही पाहिलाय का हा? तर ह्याच्यामध्ये हो, काय ma'am. झालं हे सांगितलं का पण तुम्हाला? ह्याच्यामध्ये काय झालं हे सांगितलं होतं का पण मी तुम्हाला? बघा सांगते. त्या पाण्यामध्ये सुरुवातीला जेव्हा मी तो सर्किट लावला की नाही, आणि म्हणजे चेक केलं की तो बल्ब पेटतोय का. बल्ब केव्हा पेटतो? जेव्हा आपला सर्किट कम्प्लीट होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्स एका पॉइंट मधून निघून पूर्ण सर्किट कम्प्लीट करून जेव्हा तिकडे येतात, म्हणजे पूर्ण सर्कल कम्प्लीट करतात, जेव्हा आपण म्हणतो की बटन बंद आहे, बंद आहे म्हणजे सर्किट मधलं बटन बंद आहे, जेव्हा फ्लो सुरू आहे. आपण म्हणतो ना नॉब इज क्लोज्ड, जेव्हा उघडलेला असेल तेव्हा काय होतं, ब्रोकन दाखवतो आपण सर्किटमध्ये. तुम्हाला आठवत असेल सर्किट डायग्राम जेव्हा अशी काढतो ना आपण, तर त्याचा अर्थ काय आहे की ते उघड आहे. बट वेन यू क्लोज इट म्हणजे काय करतं, तुम्ही त्याला बंद करताय. मी ते बंद म्हणते बरं का, बटन बंद करण्याचं नाही. सर्किटचं तुमचं कनेक्शन म्हणजे तुमचं नॉब बंद केला म्हणजे तुम्ही काय केलं, फ्लो ऑन केला. म्हणजे जेव्हा ह्या पाण्यामध्ये सगळा सेटअप लावला तर बल्ब पेटला नाही. नॉर्मल पाणी होतं आणि पूर्ण असं सेटअप बसवला तर तो बल्ब थोडा किंचित पण पेटला नाही. मग मी त्याच्यात थोडंसं मीठ घातलं, त्याला मिक्स केलं, तरीही तो पेटला नाही.
थोडं जास्त मीठ घातलं, पुन्हा फिरवलं आणि बऱ्यापैकी 5-6 चमचे मीठ त्याच्यामध्ये टाकून ढवळून पूर्ण ते गायब झालं, म्हणजे पूर्ण विरघळलं ते. इट ऑल डिझॉल्व्ड इन द वॉटर आणि नंतर थोडासा तो बल्ब असा ब्लिंक झाला. कळलं का? सो ह्या एक्सपेरिमेंटला थोडे पेशन्स लागतात, पण हा एक्सपेरिमेंट वर्कआउट होतो. म्हणजे काय झालं, जेव्हा मी मीठ टाकलं, आपण व्हॉट वी आर डुईंग एक्झॅक्टली सेम. हे जे चाललंय ना इथलं, तेच मी प्रयोगामध्ये केलं. आणि तेव्हा जेव्हा ते NaCl when they got separated, Na plus and Cl minus was formed. या Cl मायनस मधला हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, हा इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये गेला आणि त्याने सर्किट कम्प्लीट केला. क्लोरीन नाही गेला सर्किटमध्ये, क्लोरीन पाण्यातच आहे. सर्किटमध्ये जे फिरतात ते इलेक्ट्रॉन्सच असतात. हे कॅटायन आणि एनायन आहेत, ह्यांच्याकडचे इलेक्ट्रॉन तिथे जाणार आहेत, बरोबर, आणि सर्किट कम्प्लीट करणार आहे. मग ह्याचं काय होईल? काही होणार नाही. हा त्याच्या आजूबाजूला असलेल्या ऍटम्स मॉलिक्युल्सला चिटकलेला असतो. हा पाण्यामध्ये फिरतोय आता इकडे तिकडे, पण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आता पाण्यामधनं सर्किटकडे जातात, कारण काहीतरी फ्लो सुरू आहे, बरोबर ना. तर अशा पद्धतीने हे आपण बघतो की असे हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. मी तुम्हाला हे का सांगते, आज आपण शेवटच्या टॉपिककडे येणार आहे, इलेक्ट्रोलिसिसकडे. अर्हेनियसची थिअरी आपण बघितली, पीपीटी मध्ये पण आपण ती क्रॉस चेक केली. स्ट्रॉंग ऍसिड्स, वीक ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसिस, वीक बेसिस, वी नो एव्हरीथिंग अबाउट इट नाव. वी ऑल्सो नो द बेसिसिटी ऑफ ऍसिड्स अँड ऍसिडिटी ऑफ बेसिस. यू रिमेंबर, मी तुम्हाला सांगितलं होतं की आई बाबांसारखी स्ट्रॉंग वागते आणि बाबा आईसारखे एकदम कोमल मनाचे असतात. तर ह्या एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी, तर तसंच तर लक्षात ठेवलं तर सोपं जाईल आपल्याला. मग आपण बोललो होतो, हा टेबल हा सगळा डिस्कस केलेला आहे आपण, कशी आपण मोलॅरिटी काढली होती आणि कशी आपण त्याचं ग्रॅम पर लिटर, म्हणजे G ग्रॅम पर लिटर आणि H मोलॅरिटी. काही नाही रे, कॉलम्सची नाव आहेत ABCDEFGH. व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन, ह्या दोन गोष्टी आहेत. कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कसं काढणार, किती ग्रॅम एका लिटर मध्ये आहे, किंवा मोलॅरिटी म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींना तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगता, बरोबर की नाही. खूप कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे म्हणजे काय आहे, की किती प्रमाणामध्ये ऍसिड आहे आणि दुसरं काहीच नाहीये. जर मी म्हटलं डायल्यूट HCl आहे म्हणजे काय, थोडंसं ऍसिड आहे बाकी सगळं पाणी आहे, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजेच काय आहे, किती ग्रॅम आहे त्या लिटरमध्ये, एका लिटर पाण्यामध्ये किती आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला कळतं किती कॉन्सन्ट्रेशन आहे. आता पीएच ऑफ सोल्युशन्स, पीएचचा मुद्दा आपण ऑलरेडी बोललो आहे. पीएच आपल्याला आपण पीपीटी मध्ये सुद्धा पाहिला होता की पीएच ची अख्खी रेंज आहे 0 to 14 ची. वी हॅव टेस्टेड दिस विथ लिटमस लास्ट इयर ऑल्सो. आपण नॅचरल इंडिकेटर कसे बनवायचे तर पूर्ण त्याच्यावर पीएचडीच करून टाकली होती मागच्या वर्षी. तुम्ही फुलांचं बनवा, हळदीचं बनवा, अमुकचं बनवा, धमुकचं बनवा, जांभळी फुलं, पिवळी फुलं, ऑरेंज फुलं, हे सगळं बोललो होतो आपण. लक्षात आहे का तुमच्या? तुमच्यापैकी काही लोकांना करायला पण सांगितलं होतं होमवर्क म्हणून, आणि काही लोकांनी खरंच केले पण होते ते प्रयोग. तर हे खूप इझी होतं, हे आपल्या आजूबाजूला असतं. ह्याच्यावरती माझा तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का? आय डोंट थिंक की मी तुम्हाला तो दाखवलाय. तो नाही दाखवलाय मी तुम्हाला. मी म्हंटल होतं की आय विल शो यू दॅट, पण तो आपण जरा बघूया आता, कारण की त्याच्यामध्ये ना मी काय काय टेस्ट केलंय हे तुम्हाला समजेल. ह्याच्यात नाहीये का? अच्छा, इलेक्ट्रोलिसिसचा तुम्हाला दुसरा एक एक्सपेरिमेंट दाखवते, हा आपण पुढे कनेक्ट करू. एकच मिनिट. नमस्कार, मी दीपिका दीक्षित तांबेकर आज एक छोटासा नवा पण घरगुती प्रयोग करून बघणार आहे. साहित्याकडे बघूया काय काय आहे. अगदी छोटस घरातल्या घरात अवेलेबल असलेलं सोपं साहित्य. 2 सेल आहेत, सेल कनेक्टर आहे, वायर्स आहेत आणि त्या वायर्सला मी एक एलईडी बल्ब लावलाय. जर मी ह्या वायर्स एकमेकांना जोडल्या तर माझा एलईडी पेटतो, म्हणजेच माझं सिंपल सर्किट पूर्ण झालं. सिंपल सर्किट मध्ये सगळे कनेक्शन हे एका रांगेत असतात. ह्याचाच अर्थ असा की माझा बल्ब पण सुरू आहे आणि माझे सेल्स पण वर्किंग कंडिशन मध्ये. पण आता मला ह्या फिजिक्सच्या प्रयोगामध्ये केमिस्ट्री ऍड करून बघायचं. मला हे चेक करायचंय, जर याच्यामध्ये मी एखादा इलेक्ट्रोलाइट ऍड केला तर हा सर्किट असाच काम करेल का. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, असा एखादा सबस्टन्स ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास ऑन होते. आता ह्याच्याकरता माझ्याकडे आहे आपला घरगुती मित्र, ज्याच्यामध्ये आपण ऍसिडिटीची टेस्ट करतो, म्हणजे ऍसिडिक नेचर असलेल्या सबस्टन्सेस पैकीचा हिरो म्हणजे आपला लिंबू. लिंबामध्ये H+ आयन्स असतात आणि H+ आयन्स हेच ऍसिडिक नेचरला कारणीभूत असतात. म्हणजेच याच्यामध्ये काही फ्री आयन्स आहेत जे
जेव्हा आपण लिंबाच्या रसाला पाण्यात घालतो तेव्हा फ्री होतात आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करण्याकरता मदत करतात. या लिंबाचा रस मी ह्या प्लेटवर काढला आणि ह्या रसामध्ये जर आता मी माझ्या वायर्सची दोनही टोकं लावली तर मला चेक करायचे की माझा बल्ब पेटतो का. येस, माझ्या दोनही वायर्स जेव्हा मी लिंबाच्या रसामध्ये बुडवल्या तेव्हा माझा सर्किट कम्प्लीट झाला आणि माझा बल्ब पेटला. म्हणजेच याच्यामधले जे H+ आयन्स होते त्यांनी मदत केली ह्या बल्बला पेटायला. पण ह्या लिंबाच्या रसामध्ये असा काय मॅजिकल फॅक्टर आहे, तर लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड असतं आणि सिट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C6H8O7. ह्याचं जर आपण स्ट्रक्चर काढून पाहिलं तर याच्यामध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप येतात आणि कार्बोक्सिलिक ऍसिड COOH अशा स्वरूपात आपण लिहितो. त्याच्यामधला H+ आयन बाहेर पडला की ते इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करायला मदत करतात. आता 3 COOH म्हणजे 3 कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजेच 3 H+ आयन देण्याची कॅपॅसिटी. म्हणजेच एका सिट्रिक ऍसिडच्या मॉलिक्युल मधनं 3 H+ आयन जातात आणि म्हणूनच लिंबू हा ऍसिडिक नेचरचा आहे हे पण सिद्ध होतं आणि तो इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करण्याकरता मदत करतो हे पण सिद्ध होतं. थोडक्यात लिंबू हा फक्त केमिस्ट्रीतला नाही फिजिक्स मधला पण आपला बेस्ट फ्रेंड होऊ शकतो. धन्यवाद. ओके, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ का दाखवला, ह्याच्यासाठी दाखवला की आपण जे पुढे बघणार आहे म्हणजे आपण आता जे बघितलं की जसे आपल्या NaCl मध्ये Na+Cl- असतात तसं HCl मध्ये पण H+ आणि Cl- हे दोन वेगळे होतात, रॅडिकल्स बनतात. आणि जसं H+ बनतं तर H+ म्हणजेच ऍसिडिक आहे ना, ते प्रूव्ह करण्याकरता हे H+ हे कसं तुम्ही प्रूव्ह करणार, तिथे तो जो गॅस कलेक्ट होतो ना नंतर तो गॅस इलेक्ट्रोलिसिसच्या याच्यातला वरचा त्याला जमा करायचं आणि जर तो जळला तर म्हणजे तो असा फुटतो फाट 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 फाट. तो फुटला की समजा की तो हायड्रोजन, कारण हायड्रोजन हा स्वतः जळणारा गॅस आहे. तर आपण ह्या गोष्टी बघितल्या की हे कोणते कोणते ऍसिड्स, हे बघा हा लेमन ज्यूस 2.5 कारण सिट्रिक ऍसिड हेच ते ऍसिड सिट्रिक ऍसिड बरोबर. तर आता ह्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिल्यात की 0 to 14 pH मध्ये आपल्याला वेगवेगळे कंटेंट त्याचा जो ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हा समजतो बरोबर. युनिव्हर्सल इंडिकेटर्स आपण बघितले होते, सॉलिड्स पण असतात आणि लिक्विड पण असतात आणि हे त्याची कलरची रेंज आहे बरोबर. आता ह्याच्यावरचा एकच सेकंद ना, सगळ्या शेवटी जर वेळ मिळाला तर तुम्हाला तिसरा व्हिडिओ दाखवते, नंतर पुढच्या वेळेला दाखवेन मी. न्यूट्रलायझेशन का सांगते मी, ह्याच्याकरताचा नॅचरल इंडिकेटरचा प्रयोग घरी केला होता. त्याच्याकरता मी घरामध्ये 7 का 8 प्रकारचे नॅचरल इंडिकेटर बनवले होते. कृष्ण तुळस असते माहितीये का तुम्हाला, तुळशीच्या पानांचा रंग काळसर असतो, जांभळट काळा. काही तुळशीची पानं ती घेतली होती, कृष्ण तुळस घेतली होती. सदाफुलीची फुलं म्हणजे त्याच्या पाकळ्या, ऍक्च्युली पाकळ्या. त्याच्यानंतर तिसरं घेतलं होतं चहा, मग घेतला होता बीटरूट, बीटरूटचं एकदम डार्क डार्क राणी कलरचं सोल्युशन होतं, आणि हळद. असे 5-6 वेगवेगळे इंडिकेटर घेतले होते. आणखी एक ना, ती टणटणीची फुलं असतात, तुम्ही बघितली असेल, खूप ठिकाणी अशी उगवतात पावसाळ्यामध्ये, गुलाबी पिवळी अशी ऑरेंज असा गुच्छाचा गुच्छ असतो छोटासा, त्याला ना अशी जांभळी जांभळी छोटी छोटी अशी एकदम मिरी कशी असते, मिरी काळी मिरी तशी छोटी छोटी त्याची फळं असतात अशी जांभळट रंगाची. त्या फळांना काढून त्यांना दाबून त्याचा ज्यूस काढून पाहिला होता. जांभळी फुलं हवी होती ती मिळाली नाही मला, मग जांभळा रंग तिकडनं आणायचा प्रयत्न केला होता मी. म्हणजे ह्या इंडिकेटर्सचा वापर करून कसे रंग बदलतात हे चेक करण्याकरताचा तो प्रयोग होता. तो टाकलाय मी व्हिडिओ, येईलच थोड्या वेळात, तर तुम्हाला मी तो दाखवते की नॅचरल इंडिकेटर्स करता मी काय काय केलं होतं आणि काय काय झालं कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये. तर हा आपण जो बघतोय वरती तो आहे युनिव्हर्सल इंडिकेटरचा सगळा कलर चेंजचा पॅटर्न. मग आपण न्यूट्रलायझेशन पाहिलं होतं की जेव्हा वेन यू ऍड ऍसिड टू द बेस यू गेट सॉल्ट अँड वॉटर, अँड दॅट इज अ वेल नोन फॅक्ट दॅट वी ऑलरेडी हॅव लर्न इन अवर 8th स्टँडर्ड ऑल्सो. सो व्हॉट इज न्यूट्रलायझेशन? न्यूट्रलायझेशन इज नथिंग बट ऍडिशन ऑफ ऍसिड अँड बेसिस बरोबर. त्याला मराठीमध्ये शब्द आहे उदासीन. अच्छा, हे कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्यूट आपण जे बोललो तर लिंबाचं, आणि हे लिंबाचं ज्यूस आणि हे लिंबूच भरून ठेवलेले आहेत. सो हे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूटचं कन्सेप्ट होतं. नंतर आपण न्यूट्रलायझेशन आता आपण बोललो, अरे हे मस्त हे बघा चित्र खूप छान आहे, इझी आहे. आपल्याला जेव्हा मुंगी चावते की नाही, लाल मुंगी किंवा मुंगळा असा, आणि सगळा दंश करून इकडे दुखायला लागतं,
जेव्हा मुंगी चावते आपल्या हाताला, त्या हाताला दुखतं ना, तिथे सुजतं आणि असं लाल लाल फोड येतो, कारण तिथे ऍसिड पडलेलं असतं. एका लाल मुंगीच्या एका दंशाचा हा परिणाम आहे, विचार करा. ती स्वतः या तोंडामध्ये ते ऍसिड घेऊन फिरते. स्वतःला तिला काही होत नाही, ज्याला चावतं त्याला ती दुःख देते. पण विचार करण्याची गोष्ट अशी आहे, हातावरती असं जर ते ऍसिड आपल्या पडलं, कारण ते ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड आहे, ते फॉर्मिक ऍसिड, तर त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्याकरता खाण्याचा सोडा त्याच्यावर टाकायचा. ते कमी होईल का? न्यूट्रलाइज होईल. ते जवळजवळ दुखणं हे कमी होण्याकरता त्याच्यावरती आपण आपल्या घरामध्ये असो ना, खाण्याचा सोडा असतो बघा, बऱ्याच पदार्थांमध्ये भजी बिजी करताना टाकतात, तो त्याच्यावर टाकायचा. तुम्हाला माहितीये आपल्या घरामध्ये आपल्या आजी आई ह्या ज्या सगळ्या होत्या ना, अं, खूप जुन्या पणजी आजी वगैरे, ह्या सगळ्या आजी पणजी जुन्या काळातल्या ज्या स्पेशली या सगळ्या ज्या लेडीज होत्या ना, त्यांच्यापैकी खूप बायका कधी ना शाळेत गेल्या नाही. त्यांना अबकड वाचता येत नव्हतं, त्यांना अंक लिहिता येत नव्हतं, त्यांना अक्षरं समजत नव्हती, इंग्रजी तर खूप नंतरचीच गोष्ट होती, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काय झाल्यावर काय करायचं, काय केल्यावर काय होईल, जेवणामध्ये काय टाकल्यावर पोटात काय होईल. त्यांच्याकडे आयुर्वेदाचं ज्ञान आत्ताच्या डॉक्टरच्या कमी नव्हतं. आता डॉक्टर हे सगळं तिथे कॉलेजमध्ये जाऊन शिकतात, त्याचे स्पेशलिस्ट होतात, पण त्या घरातल्या डॉक्टर होत्या. सगळ्या बेसिक ट्रीटमेंट त्या घरामध्ये करायच्या, शाळेत न जाता. म्हणजे शाळेमध्ये आपण शिकतो, मी शाळेला कधीच नाही कमी लेखणार, कारण माझी स्वतःची शाळा खूप चांगली होती, मी खूप चांगलं शिक्षण घेतलंय, पण शाळेत न जाता सुद्धा घरामध्ये प्रत्येकाच्या, आपल्याकडे बघा भारतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही बघा ना, तुमची आजी बघा, तिची आजी बघा, त्यांच्याकडे कितीतरी गोष्टी लॉजिकली. मला मला अजूनही आठवते, मी लहान होते तेव्हा माझ्या पायाला खूप जोरात मुंगळा चावला होता. छोटे आपण असतो तेव्हा आपली स्किन एकदम सॉफ्ट असते ना, एकदम मऊ असते, आणि त्या मुंगळ्याने असं कचकन चावलं तर ते एकदम त्याने रक्तच काढलं आणि सोडेच ना, तो मरून गेला, पण त्याने त्याची नांगी अशी अडकली होती बोटामध्ये. मग तो खेचून काढला. मी तर खूप रडत होते, ते रक्त रक्त बघून मी आधी रक्त आलं असं म्हणून घाबरले होते. मग अशा सगळ्या दुखण्या खुपण्यावरती तुळशीची माती लावायची असं सांगितलं होतं. मला माहिती नाही त्याचा खरंच किती परिणाम होतो, पण ती माती लावल्यामुळे एकदम थंड वाटायला लागलं. नंतर पण केव्हा असं आम्हाला लाल मुंगी वगैरे, गांधील माशी हे चावायचे ना, तेव्हा आमचे आजोबा म्हणायचे त्याच्यावरती तुळशीची माती लावायची. तुळस असते की नाही घरामध्ये, त्याच्या आजूबाजूची माती असते, ती जरा ओली ओली असतेच, ती पाणी घालतो आपण, तर ती लावायची तिकडे जखमेवरती, जखम लवकर बरी होते. हे ज्ञान आहे. त्या मातीमध्ये काहीतरी अर्क उतरला असेल की नाही त्या झाडाचा, म्हणजे ते काय आहे ते टेस्ट करायला पाहिजे. पण जे काही आहे ते भारी आहे की नाही. हे जे उदाहरण आहे बघून मला ते आठवलं की घरातल्या घरात आपण न्यूट्रलायझेशन करतो. काहीतरी झालं असेल त्याच्यावरती काहीतरी असं द्यायचं की ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतात. जसं खूप चिडलेला माणूस आला आणि आपण त्याच्यासमोर चिडलेले गेलो तर आणखीन भांडण होतं की नाही. चिडलेल्या माणसाला आणि आपण रिएक्टच केलं नाही, जा असं दाखवलं तर त्याला बोलून बोलून एकटाच बोलून किती बोलेल, गप्प बसेल, सोडून देईल, शांत होईल. म्हणजेच अपोजिट ट्रीटमेंट, एक्झॅक्टली अपोजिट ट्रीटमेंट देणं. ठीक आहे. सो हा खाण्याचं थोडं लक्षात ठेवा. तुम्ही पण कधी असं झालं तुमच्या घरामध्ये, कधी असा छोटासा डेंजर प्रसंग आला, तर तुम्ही स्वतःची आणि इतरांची मदत करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. उदासीनीकरण झालं आणि मग अरे ये क्या हो गया भैया, ये तो नहीं चाहिए था. मग पुढे आहे आपल्या शेतांमध्ये आपण आपल्या आजूबाजूला कसं ह्याचा वापर करतो. पण त्याच्या आधी आपण न्यूट्रलायझेशन झाल्यानंतरचा जो मुद्दा आहे आपला पुस्तकातला, तो एकदा बघूया. मी तुम्हाला ही केमिकल रिएक्शन सॉल्व्ह करून दाखवली होती का? ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. आय डोंट थिंक की आपण हे केलंय. मॅम. नाही केलंय ना. आपण हे सॉल्व्ह करूया, आपल्याला हे यायला हवं, कारण की ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे आणि हे एकदा कळलं ना, 10वीचं आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करणं एकदम इझी होईल. बघा आपल्याला काय दिलंय, एक ऍसिड एक बेस विल गिव्ह यू सॉल्ट अँड वॉटर. तुमच्याकडे ऍसिड आहे, तुम्हाला बेस शोधायचा आहे. व्हॉट द बेस विल बी. आता NO3 चा ग्रुप आलाय, इथे पण NO3 चा ग्रुप आलाय, इकडचा एक H इकडे आहे, मग मॅम काय उरलं? KOH. बरोबर. सो तुमचा बेस काय इथे KOH, बरोबर का? मी काय करते, फक्त इकडे तिकडे बॅलन्स करते. आता बघा इथे प्रोडक्ट मध्ये काय आहे, NH4 ट्वाइस SO4. NH4 ट्वाइस हा ग्रुप आहे, NH4 ट्वाइस हा ग्रुप आहे, आणि इथे OH आहे. आपल्याला माहिती इथे पाणी मिळतं, लिहूनच टाकायचं H2O, बरोबर.
हा SO4 आहे इथे, म्हणजे आपल्या ऍसिड मध्ये SO4 यायला पाहिजे. मग हे कुठलं ऍसिड असेल? सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 बरोबर. सल्फ्युरिक ऍसिड. कोण उत्तर देत आहे मला? मॅम ऋतुपर्णा. ऋतुपर्णा, शाबाश. R फॉर ऋतुपर्णा. चांगलं उत्तर दिलंय म्हणून स्टार स्टार देते मी तुला. बर, R फॉर ऋतुपर्णा, H2SO4 फॉर सल्फ्युरिक ऍसिड. आता रिएक्शन बॅलन्स आहे का बघा. H2 इकडे H2 झाला, इकडचा हा O बॅलन्स झालाय का? NH4 ट्वाईस तर झालं, SO4 पण झालं, सगळा गोंधळ आहे. H2H हे दोन आहेत, हा H ह्याला पण लागू होतो ना, हा 2 हायड्रोजन आहे आणि हा 2 ऑक्सिजन आहे. आपल्याला 2 करावं लागेल, 2H2O. जेवढे लोक बोटीत बसून जातात ना डावीकडनं, तेवढे सगळे बोटीतनं उतरायला पाहिजे. म्हणजे काय, रिएक्शनच्या डाव्या बाजूला जेवढे लोक आहेत, जेवढे ऍटम्स आहेत, तेवढेच सगळे इकडे पाहिजे, कमी नाही व्हायला पाहिजे. चला, आता तुम्ही मला सांगा ह्याच्यात काय येईल? H2O. बरोबर. मग इकडे अलीकडे काय येईल? इथे ह्याला म्हणतात रिएक्टंट, याला म्हणतात प्रोडक्ट. पहिला रिएक्टंट काय असेल? ऍसिड आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. अरे, माझी स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला? दिसते ना, दिसते ना, असं नका म्हणू, मी घाबरले. थोडस पेज वर घेते, हवं तर या. सांगा आता. मैम क्वेश्चन रिपीट करिए ना. यहाँ पे कौन सा एसिड आएगा ये पूछा मैंने, क्योंकि बेस तो आपको दिया है, पानी का H2O मॉलिक्यूल भी मैंने लिख दिया, सॉल्ट कौन सा बना वो भी दिया हुआ है. यू हैव टू फाइंड आउट व्हाट एसिड वुड बी यूज्ड हियर. यहाँ पे कौन सा एसिड होगा? सिंपल करते हैं, देखो इसको ब्रेक करेंगे. ये पोटेशियम गया, ये पोटेशियम बैलेंस हो गया. एक मैम हाइड्रोक्लोरिक एसिड. HBr. HBr हाइड्रोब्रोमिक एसिड, बरोबर. HBr HCl होता है ना, HCl वैसा ही HBr भी होता है. तर आता काय बॅलन्स करा, हा हायड्रोजन आणि हा OH झाला का H2O झाला, हा Br आणि हा Br झाला, हा पोटॅशियम तो पोटॅशियम ऑलरेडी बॅलन्स्ड होता. म्हणजेच काय केलं आपण, इथले ऍसिड आणि बेसेस स्वतः लिहिले. वी ऑलरेडी हॅव रिटन देम. हाऊ? बाय बॅलन्सिंग द इक्वेशन. ह्याला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिएक्शन. हा टॉपिक आपण सुरू केला होता ना, रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स. नो मैम. नो. सो लेट्स डिस्कस दिस इन डिटेल नाउ. रिएक्शन, व्हेरियस रिएक्शन्स आपल्याला स्टार्ट करायच्या होत्या आणि इथून एंड कडे यायचं होतं. तर टाइप्स ऑफ रिएक्शन्स खूप सोप्या आहेत बघा. आपल्याला ऍसिडच्या मेटल बरोबरच्या रिएक्शन बघायच्या, ऍसिडच्या नॉन मेटल बरोबरच्या रिएक्शन बघायच्या, बरोबर. ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल्स, म्हणजे मेटल्सचेच ऑक्साइड कसे, आपण जरा एक एक गोष्ट जरा बघूया. बघा, सोपं चित्र आहे ना. द पिक्चर विल गिव्ह यू द एंटायर आयडिया. दिस इज द डायग्राम. आता ही डायग्राम आहे, केमिस्ट्रीची डायग्राम आहे, त्यात खूप काही क्रिटिकल काही नाही. द इमेज विल टेल यू व्हॉट इट इज. इट्स अ सिम्पल टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतलंय डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. नॉट इवन वी हॅव टेकन द कॉन्सन्ट्रेटेड, इट्स डायल्यूट, लाईटली, म्हणजे पाण्यामध्ये घातलेलं लाईट असं HCl आहे. त्या HCl मध्ये आपण मॅग्नेशियम मेटलची रिबिन टाकली आहे, म्हणजे इट्स लाईक अ स्मॉल स्ट्रिप. आपण ते फ्रेंडशिप बँड मानतो की नाही, तसे पातळ असं एकदम छोटे छोटे बघा, तसे बारीक तुकडे गेले तर कसे दिसतील, अशा रिबिन्स असतात त्या. मॅग्नेशियम मेटल फ्लेक्झिबल आहे, इट्स अ मेटल, मॅलिएबल डक्टाईल, आठवतंय ना मॅलिएबल, तुम्ही ताणू शकता त्याला. त्याची अशी चपटी रिबिन करतात आणि ते छोटेसे त्याचे तुकडे यू कॅन ऍड इन टू धिस ऍसिड अँड जस्ट क्लोज द माउथ ऑफ द टेस्ट ट्यूब. अलाव वन what we can say, a small outlet, a small pipe to come out of it and see what happens. असं आपण काय केलं, आपण ह्या सगळ्यात, ह्या टेस्ट ट्यूब मधलं जे काही ऍटमॉस्फिअर त्याला आपण क्लोज केलं. आता आतमध्ये जे काही बनेल ते आतमध्येच राहील आणि त्यातलं आपल्याला चेक करायचंय की काय होतंय.
HCl, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मेटल. तर मॅग्नेशियम आणि HCl याची केमिकल रिएक्शन होणार आहे बिकॉज अ मेटल ऍडेड टू द ऍसिड. मग ऍसिड आणि मेटल हे दोघंही रिएक्टिव्ह लोक आहेत. मेटल्स तुम्हाला माहिती आहे हिरो लोक असतात, ते सगळ्यांशी रिएक्ट करण्याकरता तयार असतात. अँड ऍसिड्स आर ऍसिड्स, यु नो, ऍसिडिक आपण बोललो पण होतो काय ऍसिडिक स्वभाव आहे, तसे असतात ऍसिड्स. तर ह्या दोघाही परस्पर लोकांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट आल्यावरती रिएक्शन तर होणारच आहे. मग रिएक्शन होते म्हणजे होतं काय, सम गॅस इज कमिंग आउट, यू सी द बबल्स कमिंग आउट ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि त्या बबल्स मधनं जो गॅस आलाय तो वरती 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 ही छोटीशी आपण ट्यूब ठेवली ना, अ स्मॉल ग्लास पाईप वी हॅव अलाउड टू एंटर टू द कॉर्क. कॉर्क म्हणजे झाकण. तर त्या कॉर्क मधनं आपण एक छोटीशी ट्यूब आत अलाउ केली आहे जायला, बिकॉज दॅट द ट्यूब विल कलेक्ट द स्मॉल अमाऊंट ऑफ गॅस कमिंग आउट ऑफ इट. दुसरा काही आउटलेटच नाहीये. जो काही गॅस बनलाय त्याला बाहेर पडण्याकरता आपल्याला रस्ता द्यायचा आहे, तो आपण दिलाय त्याला. छोट्याशा ट्यूब मधनं तो आता हळूहळू गॅस बाहेर येणार. जो गॅस वरती आलाय त्याला तुम्ही तिथे काय करायचं, माचीसची काडी अशी धरून ठेवायची किंवा मेणबत्तीची फ्लेम त्याच्यावर ठेवायची आणि मग काय होईल, फटाके फुटताना बघायचं. असं का होईल, सिंपल आहे ना. दिस रिएक्शन विल गिव्ह यू हायड्रोजन गॅस. अँड आय टोल्ड यू, मगाच्या एक्सपेरिमेंट मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं हायड्रोलिसिसच्या, जर त्या इलेक्ट्रोडच्या इकडे आलेला गॅस तुम्ही आता तो सेटअप वेगळा आहे, तो आपण घरी नाही करू शकत. त्याला अशी टेस्ट ट्यूब जॉईन करून वरती त्या गॅसला कलेक्ट करण्याकरता जागा ठेवतात आणि तो वरती आलेला गॅस कलेक्ट करतात, हायड्रोजन वेगळा ऑक्सिजन वेगळा. पण आपल्याला ते करायचं नाहीये ना, आपल्याला बघायचं की गॅस रिलीज होतात का. तर तो एक्सपेरिमेंट वेगळा आहे. ह्याच्यामध्ये जो गॅस वरती आलाय त्याला तुम्ही चेक करू शकता. कसा, हीच टेस्ट आहे. त्या फ्लेम, जर ती फ्लेम मोठी झाली तर काय होईल, तो ऑक्सिजन आहे. ती भिजून गेली तर कार्बन डायऑक्साईड आहे. आणि ते फटाके फुटायला लागले म्हणजे तो हायड्रोजन आहे. सो एव्हरी गॅस हॅज अन आयडेंटिटी दॅट हाऊ इट विल रिएक्ट विथ दी फायर ऑर विथ दी फ्लेम. बरोबर. तर ह्यातनं जो बाहेर पडलेला गॅस आहे तो हायड्रोजन आहे, हे प्रूव्ह झाला. प्रूव्ह तर झाला. केमिकल रिएक्शनने आपल्याला दाखवायला पाहिजे की नाही. हाऊ द मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड ह्याची एक खूप सोपी आणि एकदम इझी टेक्निक आहे, इक्वेशन आहे. बघा, मेटल प्लस डायल्यूट ऍसिड विल गिव्ह यू सॉल्ट अँड हायड्रोजन. सॉल्ट कसा, त्या मेटलचा क्लोरीन बरोबर तो सॉल्ट बनवतो. बघा, हा आपण घेतलेला मॅग्नेशियम हा सॉलिड होता, रिबिन. आणि आपण घेतलेलं HCl हे ऍक्वियस म्हणजे काय, लिक्विड आहे. म्हणजे ऍक्वियस म्हणजे पाण्यात घातलंय ना. आता ह्यांची केमिकल रिएक्शन झाल्यावर काय बनेल, हा Mg विल रिएक्ट विथ Cl. तर काय बनेल, MgCl2. आणि हा हायड्रोजन एकटा उरलेला काय बनेल, H2 गॅस. बरोबर. असा लिहा, असा लिहा, इट्स अ गॅस कमिंग आउट ऑफ इट. कळलं. झिंक. आणि आता तुम्ही मला सांगा खालच्या केमिकल रिएक्शन काय असते. आपल्याला काय करायचंय, मेटलला एका ऍसिड बरोबर रिएक्ट करवायचंय. तर सांगा मला आता काय होईल. हा झिंक काहीतरी देतोय, सॉल्ट. H2SO4. बरोबर. ऍसिड आपल्याला 8वी 9वी 10वीला 4-5 आहे. ह्याच्या आलटून पालटून दुसरं काही नाहीच आहे. तर H2SO4 तुम्ही टाकलात तर रिएक्शन बरोबर होते का, चेक करा बरं. ZnSO4 झालं, Zn झालं, Zn त्याला बॅलन्स केलं. SO4 हा ग्रुपच आहे पूर्ण, SO4 ग्रुप इकडे आला. आणि हा हायड्रोजन गॅस मिळाला की आपल्याला, हायड्रोजन गॅस खायचं. आता सांगा मला काय असेल. मॅम कॉपर Cu. बरोबर. आणि मॅम H2. HNO3. नायट्रिक ऍसिड HNO3. किती Yes, मॉलिक्युल्स, 3. 2. NO3 ट्वाइस आहे ना, NO3 चा ग्रुप 2 वेळा आला म्हणजे NO3 ट्वाइस. आणि हा H2 झाला उरलेला. बरोबर ना, आपोआप उरला ना एवढाच. CuNO3 Yes, 2 वेळा झाला आणि हा हायड्रोजन गॅस म्हणून बाहेर पडला. इट्स डन, बॅलन्स्ड. म्हणजे आपण काय केलं, आता त्या मेटलला ऍसिड मध्ये टाकल्यावरती H2 गॅस मिळतो हे आपणच लिहिलं आणि उरलेलं काय होतं, त्याचे सॉल्ट बनतात. आता रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल. मेटल तर आहे, आता मेटलचे ऑक्साइड्स. मेटल ऑक्साइड बनवतात. आपल्याला माहिती आहे लोखंडाच्या वस्तूंना गंज चढतो, कारण की लोखंडाच्या वस्तू त्या रिॲक्ट करतात ना आजूबाजूच्या पाण्याबरोबर. तर त्याची काय रिएक्शन होते, ऑक्साइड, फेरस ऑक्साइड. हेच तर लाल लाल रंगाची पावडर असते ना ती,
बरोबर. तर ह्याची रिएक्शन तुम्ही ऍसिड बरोबर काय दाखवणार? सेमच आहे. पण ह्या कंपाऊंड मध्ये मेटल बरोबर ऑलरेडी ऑक्सिजन आहे. जेव्हा नुसताच मेटल होता तेव्हा हायड्रोजन गॅस होता. आता मेटल बरोबर ऑलरेडी एक ऑक्सिजन आलाय, तर ऑक्सिजन आणि H2 याची रिएक्शन बघून काय मिळेल आपल्याला? H2O मिळेल आपल्याला. म्हणजे मेटल्स बरोबर आपल्याला प्युअर गॅस मिळत होता. मेटल ऑक्साइड बरोबर आपल्याला काय मिळतंय? पाणी मिळतंय. कारण पाणी तेच घेऊन फिरतोय, त्याचा अर्धा भाग मेटल घेऊन फिरतोय. बघा, Fe2O3 इज अ फेरस ऑक्साइड आणि त्याने HCl मध्ये गेल्यानंतर काय बनवलं? Fe चा झाला 2FeCl3, बरोबर. आणि मग काय उरलं? 3H2O. पाणी आलं याच्यामध्ये पाणी. आता खालची केमिकल रिएक्शन आपण इथल्या 1-2 करूया, बाकी सगळ्या तुम्ही सॉल्व्ह कराल बरं का. कॅल्शियम ऑक्साईड प्लस 2HCl, सॉल्ट अँड वॉटर. वॉटरचा मॉलिक्युल आपण मग लिहून टाकायचा. अरे 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 H2O. H2O. मग आता सांगा, H2 झाला, O झाला, मग काय बनेल? कॉपर कॅल्शियम क्लोराईड CaCl2, बरोबर आहे. Cl2 का झाला? आणि इथे 2 आहे ना, मग हा 2 या क्लोरीनला पण लागू होतो. 2 Yes, हायड्रोजन आणि 2 क्लोरीन. मग 2 क्लोरीन उरले, आपण खाली लिहून टाकले CaCl2, बरोबर आहे. असं झिंक ऑक्साईड आणि Al2O3 हे दोनही आहे. झिंकचा ऑक्साईड आहे, हा अल्युमिनियमचा ऑक्साईड आहे. यांची रिएक्शन या 2 ऍसिड बरोबर कशी होते हे तुम्ही लिहा, कारण हे तर इथे कॉन्स्टंट आहे, H2O H2. जे काय उरेल ते तुमचं काय बनेल? सॉल्ट बनेल. सोपं आहे की नाही हे? आता बघा, रिएक्शन ऑफ बेसिस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल. आता वरती आपण काय बघितलं? ऍसिड्स आणि मेटल्स. ऍसिड्स, मेटल ऑक्साइड. आता आपण बघतोय बेसिस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलची रिएक्शन आपण आता बघतोय बेसिस बरोबर. नॉन मेटल म्हणजे कोण? आपल्या, तुम्हाला पिरियडिक टेबल झाला नाहीये, नॉन मेटल्स म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, क्लोरीन, हे सगळे नॉन मेटल्स आहेत. ह्या सगळ्या नॉन मेटल्सच्या ऑक्साइड्सची बेसिस बरोबर रिएक्शन कशी होते? जसं कार्बन हा नॉन मेटल आहे, पण कार्बनचा ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हा NaOH बरोबर रिएक्ट करतो आणि काय बनवतो? परत सॉल्ट अँड वॉटर. कारण जिथे जिथे तुम्हाला ऑक्साईड असतील की नाही, तिथे तुम्हाला पाणीच मिळेल. ऑक्साईड हॅव ऑक्सिजन, सो दे विल गिव्ह वॉटर. सिंपल. SO3 प्लस तुम्ही कुठलं बेस वापरला तर तुम्हाला Na2SO4 आणि H2O मिळेल. हा SO3 आहे, हा SO4 इकडे झालाय. मग इकडे तुम्हाला काहीतरी OH तर टाकायचंय. मग काय टाकायचं? Na2 आहे ना, मग 2 NaOH टाकायचं का? 2Na. बरोबर. आता इथे 2KOH आहे आणि इथे K2CO3 झालंय. मग आता इथे गॅस कोणता असेल? Ca2. CO2, बरोबर का? CO2. CO3. Yes, ma'am. K2 झाला, K2 झाला. Two. ऑक्सिजन किती आहेत? ऑक्सिजन आहे 3 आणि 4, तर हे झाले 2 आणि 2, बरोबर 4. CO2 झालं. आपण काहीच करत नाहीये, जेवढे लोक डावीकडे तेवढे लोक उजवीकडे आहेत का एवढं चेक करतो. दॅट्स इट. बरोबर. म्हणजे आता आपण काय बघितलं? नॉन मेटल्स बेस बरोबर रिएक्शन करून पुन्हा सॉल्ट आणि पाणीच बनवतात. मेटल्स ऍसिड बरोबर रिएक्ट करतात, मेटल ऑक्साइड्स, आणि सॉल्ट आणि पाणी देतात. बरोबर. असं हे आपण आपल्याला लक्षात ठेवायचं की काय आहे. आता रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स. आपल्या पुस्तकातलं ना मला हेच आवडत नाही. आता ऍसिड 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 चाललं होतं की नाही, मध्येच बेस टाकले आणि बेसेसची रिएक्शन विथ व्हॉट? नॉन मेटल्स दाखवली. आता पुन्हा ऍसिडची रिएक्शन विथ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स. मग हे वरती टाकायला काय झालं होतं? सगळे ऍसिड एका रांगेत आले असते की नाही? काही असू द्या, आपण आपल्या बुकमध्ये हे कसं अभ्यासायचंय? वी हॅव टू मेक अ टेबल ऑफ इट. You have to, every one of you will make a table in which the comparison of acid with metal, acid with metal oxide, acid carbonates, acid bicarbonate, असे त्याचे ग्रुप बनवायचे. मग बेसिस नॉन मेटल्स अशी रिएक्शन लिहायची आणि त्याचे ॲरो बनवून
ट्री टाईप डायग्राम बनवा किंवा फ्लो चार्ट बनवा, काहीतरी बनवा, पण यू हॅव टू मेक इट व्हेरी क्लिअर इन युअर ब्रेन की हे कसं दिसतं चित्र. समजलं? आता कार्बोनेट आणि बायकार्बोनेट बरोबर मेटलची रिएक्शन कशी होते. तर बायकार्बोनेट आणि कार्बोनेट आपल्याला माहिती आहे, कॅल्शियम कार्बोनेट, बरोबर, आपल्या माहितीतला येतो कॅल्शियम कार्बोनेट. ह्याची रिएक्शन आपण जर बघितली तर काय होतं, कार्बोनेट्स मध्ये ऍज अ नेम सजेस्ट कार्बोनेट, बरोबर, कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजेच काय बघा, आता इथे जे दाखवलं की नाही, ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि पाणी हे आपल्याला मिळते. कधी मिळते? कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस CO2, बरोबर. आता बघा, आपण बघूया कार्बोनेट सॉल्ट ऑफ मेटल आणि ऍसिडची रिएक्शन कशी होते. वरती जे आपल्याला बघायचं आहे, वरती जे आपण हेडिंग मध्ये बघितलं त्या रिएक्शन हे आहे. Na2CO3 काय आहे? कार्बोनेट आहे. कसला? सोडियमचा. सोडियम कार्बोनेट आणि HCl. आता हे काय बनवेल? आता हा 2 Na आहे आणि 2 Cl आहेत, तर 2 NaCl बनतील, बरोबर, सॉल्ट बनला. त्याच्याकडे CO3 आहे, तर हा काय देईल? CO2 गॅस देईल. एक ऑक्सिजन उरला, तो या हायड्रोजन बरोबर अटॅच होईल आणि H2O बनेल. असंच खाली सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता इथे आपण लिहूया H2SO4, कारण आपल्याला Na2SO4 मिळालेला आहे. तर H2SO4 ह्याच्यामध्ये काय बनलं आपल्याकडे? Na2 आणि SO4, Na2 आणि SO4. हे काय झालं मग? CO2 आणि H2O. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कॉमन लिहायच्या, ह्या तुम्ही लिहिल्या की तुम्हाला पहिल्या गोष्टी Na2SO4, CO2 गॅस आणि H2O पाणी, हे तुमचं हे दोन्हीकडे हे कॉमन आणि हे कॉमन येणारच आहे. हे तुम्ही लिहिलं की हे आपोआप तुमचं सुटेल, बरोबर. हे झालं कार्बोनेट. बाय कार्बोनेट आणि कार्बोनेट मधला फरक काय असतो? बाय इज फॉर बाय बाय, टाटा, H. जिकडे जिकडे तुम्ही बाय कराल तिथे तिथे H येईल. बाय कार्बोनेट जिकडे लिहा तिकडे तुम्हाला त्या फॉर्म्युलामध्ये H येणार. सोडियम कार्बोनेट काय होतं? Na2CO3. बघा काय मज्जा आहे बघा, तुम्हाला मी इथे लिहून दाखवते. हा झाला CO3 चा ग्रुप. या CO3 च्या ग्रुपला 2 Na लावले मी. काय लावले? 2 Na. आता फॉर्म्युला काय कसा वाचणार तुम्ही? Na2CO3, बरोबर का? येस मॅम. हा एक Na, हा एक Na, म्हणजे काय झाला? Na2CO3 झाला, हा झाला Na2CO3. पण जर मी ह्या Na ला काढून टाकलं आणि याच्याऐवजी मी इथे लिहिला H, बघा आता मी काय केलं, इथे लिहिला H, तर काय झालं? NaHCO3 झाला. म्हणजे काय झाला? बायकार्बोनेट. ग्रुप हाच आहे. या ग्रुपला 2 शिंग आहेत, एका शिंगावर Na घेतला, दुसऱ्या शिंगावर पण Na घेतला, तर 2 Na झाले, तर ते झालं Na2CO3, सोडियम कार्बोनेट. पण त्याला चॉईस आहे, एका शिंगावर सोडियम घेऊन एका शिंगावर तो हायड्रोजन घेऊ शकतो. जेव्हा असं करतो तर तो होतो सोडियम बाय कार्बोनेट. शिंग हलवून बाय बाय करतो. याचा अर्थ काय आहे? CO3 बॉन्ड 2 हातांनी 2 लोकांना शेक हँड करतोय. 2 सोडियम पण असू शकतात, एक सोडियम एक हायड्रोजन पण असू शकतात. 2 एकत्र असेल तर काय होईल? सोडियम कार्बोनेट. कार्बोनेट आहे नॉर्मल, पण हायड्रोजन आला तर H फॉर हाय, बरोबर, तो सोडियम बाय कार्बोनेट असं लक्षात ठेवा त्याला. ठीक आहे. काय सांगतेय? केमिकल रिएक्शन सेमच होणार आहे. बघा काय झालं, दुसरं काहीही झालं नाही. एक NaCl बनला, एक CO2 बनला, एक H2O बनला, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. दोनाच्या ऐवजी एकच बनला, एवढंच आहे फरक. ठीक आहे, बाकी सगळं सेम. आता सॉल्ट्स, शेवटचा मुद्दा. तो सॉल्ट्स, टाईप ऑफ सॉल्ट्स कोणते असतात? ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. पण हा काय फालतूपणा आहे. आतापर्यंत सांगत होतात सॉल्ट म्हणजे ना ऍसिडिक आहेत ना बेसिक आहेत. आता हे कुठून आलं? तर हे याच्यामुळे आलं की सॉल्ट कशाचे बनतात? सॉल्ट बनतात ऍसिडिक आणि बेसिक, म्हणजेच कॅटायनिक आणि अनायनिक ग्रुपचे बनतात. आता बघा, NaCl, Na प्लस Cl मायनस, बरोबर की नाही? Na प्लस आणि Cl मायनस हे थोडी आहेत. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस असे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हा स्ट्रॉंग बेस आहे, अतिशय रिएक्टिव्ह मेटल, हा अतिशय रिएक्टिव्ह नॉन मेटल. असे लोक एकमेकांना डोकं आपटून जेव्हा
डोके फुटायला येतात तेव्हा दोघंही एक तर खाली पडतात. दोघांची एनर्जी सारखी असते. तुम्ही बघितलं असेल ना WWF मध्ये इकडनं मारामारी इकडनं मारी खाली पडतात. ते पूर्वीच्या ह्याच्यातले ते रामायण महाभारतचे तुम्हाला ते सिरियल आठवतात का? इकडचा बाण अग्निबाण, इकडचा तो दुसरा पण असाच कोणता तरी इक्विव्हॅलंट असतो. कोणता असतो? अग्नीला कोण वरुण बाण, असे दोघं खाली पडतात. हे तसंच आहे. तुमचं ऍसिड आणि बेस म्हणजेच काय, तुमचं अनायन आणि कॅटायन इक्वली स्ट्रॉंग असतील ना, तर तुमचा सॉल्ट हा न्यूट्रलच असतो. हा न्यूट्रल आहे NaCl. पण असं होऊ शकतं की तुमचा कॅटायन जास्त स्ट्रॉंग आहे तुमच्या अनायन पेक्षा. अशा वेळेला तुमचा सॉल्ट हा बेसिक असेल. जर तुमचा अनायन जास्त स्ट्रॉंग असेल तर तुमचा सॉल्ट हा ऍसिडिक असेल. आता हे सगळं काय झोल आहे आपण पुढच्या वेळेला बघूया. पण सगळ्याचे सगळे सॉल्ट हे कायम न्यूट्रल नसतात. ते किंचित ऍसिडिक किंवा बेसिक असू शकतात. हे झालं की वॉटर क्रिस्टलायझेशन आहे. हे खूप सोपं आहे. आणि मग इलेक्ट्रोलिसिस आहे. पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. आणि हा धडा पुढच्या वेळेला आपला नक्की संपेल. तोपर्यंत बाय बाय. बाय मॅम. Bye, ma'am. थँक्यू. Thank you. Bye.